जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बाबाची. जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बाबाची. झाला पाहिजे. महामार्ग झाला पाहिजे. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्गाला विरोध. नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्ग राज्यातील 12 जिल्ह्यातून जात असून यात हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित होत आहेत. जवळपास 800 किलोमीटर लांबीचा होत असलेला हा शक्तीपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्या कोणत्याही उपयोगाचा नसल्याने या महामार्गाला शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. आज नांदेड जिल्ह्यातील मालेगाव येथे शेतकऱ्यांनी बैठक घेऊन या महामार्गाला विरोध केला. या शेतकऱ्यांनी प्रचंड घोषणाबाजी करत शासनाचा निषेध केला. जमिनीपासून 30 ते 40 फूट उंच हा मार्ग होणार आहे, तर महामार्ग होत असताना जमिनीची नासधूस होऊन जमिनीचा कस कमी होण्याची शक्यता असल्यामुळे व बागायतदार शेतकऱ्यांच्या जमिनी सुद्धा या प्रकल्पात जात असल्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ येणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे फक्त कोल्हापूरच नव्हे तर राज्यातील 12 जिल्ह्यातून या महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध होत आहे. आज मालेगावातील या शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी आम्ही सर्व नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. या शासनानं निवडणुकीच्या पूर्वी महामार्ग रद्द करणार अशी वल्गना केली होती आणि या ठिकाणी महायुतीचं सरकार आल्याच्या नंतर पुन्हा या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी लगेच हे रस्ता पूर्ण करण्यात येईल असं मीडियासमोर सांगितलेलं आहे. सांगायचं तात्पर्य की या ठिकाणी अल्पभूधारक शेतकरी आहेत, तर हा जर रस्ता या ठिकाणाहून जर गेला तर अनेक शेतकरी देशोधडीला लागणार आहेत. ज्यांच्या शेतातून रस्ता चाललाय ते तर लागतील, पण आजूबाजूला पिण्याचा आपल्या रस्त्याचा, पुरा कॅनलचा, नाल्याचा हा सुद्धा प्रश्न मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होणार आहे. म्हणून या ठिकाणी या सुपीक भाग असल्यामुळं या भागातले शेतकरी अजिबात 1 इंच सुद्धा जमीन शासनाला या रस्त्यासाठी देणार नाहीत. या ठिकाणी जे राज्यकर्ते आहेत, या भागाचे जे खासदार असतील, आमदार असतील, यांनी सुद्धा महाराष्ट्र शासनाकडे, केंद्र शासनाकडे सातत्यानं पाठपुरावा करावा, अन्यथा आम्ही त्यांना सुद्धा या ठिकाणी रस्त्यावर फिरू देणार नाही. नांदेड तालुक्यातील नांदेड जिल्ह्यामध्ये बाधित गाव मालेगाव आहे. या मालेगावामध्ये आम्ही सर्व बाधित शेतकरी गावकरी या ठिकाणी जमलेलो आहोत. आम्हाला एकच सांगायचे की शासनाला आम्ही कोणी शेतकऱ्यांनी वर्ध्यापासून ते कोल्हापूरपर्यंत कोणी हा शक्तीपीठ महामार्ग मागितलेला नसताना शासन आमच्यावर हा जबरदस्तीनं कोणाच्या तरी मोठ्यांच्या भल्यासाठी हा रस्ता करत आहे. अनैसर्गिक पद्धतीने हा रस्ता करत आहे. आमच्या बागायती बहुपैकी जमिनी, अनमोल जमिनी, ज्याच्यावर आमचे पिढ्यानपिढ्या या ठिकाणी जीवन जगत आलो, त्या जमिनी उद्ध्वस्त करून, शेतकऱ्याला उद्ध्वस्त करून, बर्बाद करून सरकार जर आमच्या घरावर नांगर फिरून हा रस्ता करत असेल तर त्याला आमचा प्रखर विरोध आहे. आम्ही 1 इंच जमीन या शासनाला देणार नाहीत, कारण असेच अनेक प्रकल्प राबविताना शेतकरी हा घटक त्यांनी कधी गृहीत धरणार नाहीत. त्याच्यामुळं आमचा प्रखर आजच्या तारखेपासून, मागच्या 3 महिन्यापासून आम्ही याला विरोध करत आहोत. जेव्हापासून नोटिफिकेशन आलं त्यापासून याला कायम विरोध राहणार आहे. आम्ही सर्व गावकरी शेतकरी या रस्त्याला प्रखर विरोध, 1 इंच सुद्धा जमीन आम्ही या प्रकल्पाला देणार नाहीत. असंच याने जालना नांदेड समृद्धी महामार्गामध्ये शेतकऱ्याची फार मोठी फसवणूक केलेली आहे आणि ती फसवणूक आमच्या या शेतकऱ्याची होऊ नये आणि आम्ही होऊ नये म्हणून सगळे जागृत शेतकरी या प्रकल्पाच्या बाधित शेतकऱ्यांच्या पाठीशी आहेत आणि आम्ही सर्व एक आहोत हे दाखवून देण्यासाठी कोल्हापूरपर्यंत, वर्ध्यापासून ते कोल्हापूरपर्यंत सर्व शेतकरी आम्ही एकच आहोत आणि आम्ही शेतकरी जमात एक आहे. त्याच्यामुळे आम्ही हा प्रकल्प कुठल्याही परिस्थितीत होऊ देणार नाही, हा आमचा दृढ संकल्प आहे. निसर्गाच्या सानिध्यात शाही विवाह सोहळा, तुमच्या स्वप्नातील लग्न आता तुमच्या बजेटमध्ये. माऊली मंगल कार्यालय. लग्नाची तयारी आम्ही करू, आठवणी तुम्ही जपा. बजेटची चिंता सोडा, शाही अनुभव घ्या. संपर्क करा. विवी करंदीकर, अध्यक्ष, निर्धार सेवा संघ. मोबाईल नंबर 96 99 31 28 40, तसेच 98 50 89 28 92, तसेच 70 20 74 85 96. आमचा पत्ता पिंपरी सदो, पोस्ट भावली खुर्द, तालुका इगतपुरी, 422 403. तुमच्यासाठी खास दिवसासाठी खास सेवा.